हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचं, कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषय नाही. राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरेंचा अजूनही सावध पवित्रा कायम. इतके गोंधळलेले विरोधक जीवनात पाहिलेले नाहीत. निवडणूक आयोगावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा. तर चूक लक्षात आल्यानं शरद पवार भेटीसाठी गेले नसल्याचाही दावा. मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा. सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. दिवाळीच्या तोंडावर राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी. अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आणखी अडचणीत. सिडकोकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट. 29 लाखांची घरं 75 लाखांपर्यंत विकत असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड. आमदार खासदारांच्या पंचतारांकित गृहप्रकल्पांचे दर सामान्य नागरिकांच्या घरांच्या दरांपेक्षाही कमी. नाशिक पोलिसांचा उत्तर प्रदेश पॅटर्न. सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी आणि आरपीआयचा पदाधिकारी प्रकाश लोंढेच्या अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार. मुंबईत उद्योजकाला डिजिटल अरेस्ट दाखवून 58 कोटींना लुटलं. तिघांना अटक. पैशांचा माग काढणं सुरू. 9 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर दरम्यान ही लूट सुरू होती. उद्योगपती अझीम प्रेमजींच्या नावे गुंतवणुकीचं बनावट अॅप तयार करत उद्योजकाची 76 लाखांची फसवणूक. फसवणुकीतले अर्ध्याहून अधिक पैसे बीडच्या 2 बँक खात्यांमध्ये गेल्याचं उघड. दिवाळीच्या बोनस मागणीसाठी बेस्ट कामगार सेनेकडून वडाळा डेपोत आंदोलन. शिवसेना आमदार सचिन अहिर, पदाधिकारी नितीन नांदगावकर आंदोलनात सहभागी होणार. पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तोडगा. 50 बिबटे वंतारात पाठवणार असल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट. रशियाकडून तेल खरेदी थांबवणार अशी पंतप्रधान मोदींनी हमी दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. चीननंही तेल खरेदी थांबवावी अशी अट घातल्याची ट्रम्प यांची माहिती. च्या राष्ट्रकुल स्पर्धांचे यजमानपद भारताला. अहमदाबादमध्ये भव्य स्पर्धा होणार. 26 नोव्हेंबरला अधिकृत घोषणा. पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात तुंबळ युद्ध. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पाकिस्तानचे हवाई हल्ले. अफगाणिस्तानचेही पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ड्रोन हल्ले. 48 तासांची शस्त्रसंधी लागू. नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र.